बीड जिल्ह्यात झुंजार नारी मंचच्या माध्यमातून महिलांसाठी विविध उपक्रम राबवण्यात येतात। आष्टी येथे गणेशोत्सवानिमित्त झुंजार नारी मंचच्या वतीने याही वर्षी महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले। त्यामध्ये विविध प्रकारचे मोदक स्पर्धा, रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात आल्या। यात आष्टीच्या अनेक महिलांनी सहभाग घेतला। महिला सक्षमीकरण व त्यांच्या आरोग्याविषयी भविष्यात नारी मंचच्या उपक्रम राबवणार आहेत। पाहूया तेजवार्ता ब्युरो चीफ अविशांत कुमकर यांचा स्पेशल रिपोर्ट। बीड जिल्ह्यामध्ये नारी मंचच्या माध्यमातून वेगवेगळे उपक्रम राबवण्यात येत आहेत। गेल्या अनेक वर्षापासूनचा हा उपक्रम सुरू आहे। आज पण बीड जिल्ह्यात आष्टी येथे विविध स्पर्धा घेण्यात आल्या। आपले इथं ते संयोजक आहेत, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत। काय सांगणार कशा पद्धतीने तुमचा हा उपक्रम? झुंजार नारी मंच हा जो झुंजार नेता पेपर आहे त्यांच्या सचिव सौ आशा वरपे यांनी हे यावर्षीचा नवीन उपक्रम चालू केलेला आहे। झुंजार नारी मंच हा फक्त महिलांच्या कौशल्याला, त्यांच्या कलागुणाला एक स्टेज मिळण्यासाठी हा मंच चालू केलेला आहे। यावर्षी आम्ही भरपूर स्पर्धा घेतल्या, जसं की आता गणेशोत्सवामध्ये आम्ही मोदक स्पर्धा ही एक नाविन्य, म्हणजे पूर्ण आता मला नाही वाटत की बीड जिल्ह्यात तरी आतापर्यंत कुणी घेतली असेल। ह्या स्पर्धेचं वैशिष्ट्य असं की महिलांमधील असलेले जे कौशल्य आहे, कलागुण आहे, स्वयंपाकात जी त्यांची रुची असते त्यातून एक नाविन्य, मोदकचा आकार तर सगळ्यांचा सेमच असतो, पण त्याच्यामधल्या ज्या सारणामध्ये त्यांनी जे वैशिष्ट्य दाखवले त्याची ही स्पर्धा आहे आणि त्याला भरभरून आम्हाला प्रतिसाद भेटला। किती स्पर्धकांनी सहभाग घेतला आणि कोणत्या स्पर्धा काय सांगा? आज आमच्याकडे रांगोळी स्पर्धा, मेहंदी स्पर्धा आणि मोदक स्पर्धा आहे। अजूनही ह्याचे उपाध्यक्ष आहेत या संघटनेचे, कशा पद्धतीने तुमचा उपक्रम चालतो काय सांगा? आज म्हणजे खूप छान प्रकारे आमचा हा उपक्रम चालतो, पण ह्यातून एक आम्ही असा एक महिलांसाठी एक व्यासपीठ केलेला आहे की बाबा त्यांच्या एक कलागुणांना एक वाव मिळाला पाहिजे। आज प्रत्येक लेडीजच्या अंगामध्ये काही ना काही कला असते, आज ती कुठेच बाहेर पडत नाही। त्यासाठी हा आम्हाला मंच दिला आहे आणि त्या मंचामध्ये आमच्या प्रत्येक महिला खूप उत्साहाने सहभाग करतात आणि आज त्यामुळे त्या महिलांच्याच कलागुणांना वाव मिळावा म्हणून आम्ही रांगोळी, मेहंदी, मोदक स्पर्धा राबवल्या आहेत। येणाऱ्या काळात काही वेगवेगळे उपक्रम राबवण्याचा विचार आहे काय सांगा? हो, नवरात्रीमध्ये आमचा 9 दिवसाचा कार्यक्रम आहे। त्याच्यामध्ये 9 दिवस आम्ही पूर्ण स्पर्धा ठेवणार आहे। महिलांच्या विकासासाठी किंवा त्यांच्या आरोग्याविषयी सुद्धा एक सदर ठेवायचा आमचा एक विचार आहे। पाहू त्याला आता किती प्रतिसाद भेटतो ते। एकंदरीत आपण पाहिले की आज 3 स्पर्धा एकूण आयोजित केल्या। आपण बघू शकतो की ही मोदकाची स्पर्धा अशी पद्धतीने आयोजित केली आहे। विविध महिलांनी हे असे आकर्षक पद्धतीने मोदक बनवलेत। आपण बघू शकतो की संपूर्ण आष्टी शहरातल्या महिलांनी एकत्रित येऊन अशा मोदक बनवण्याच्या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला असून वेगवेगळ्या पद्धतीचे हे मोदक तयार केले असल्याचं चित्र आपल्याला पाहावयास मिळत आहे। एकंदरीत आपण पाहिलं की संपूर्ण स्पर्धा ही तालुकास्तरीय आहे। विविध महिलांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला आहे। जवळपास अनेक महिला यात सहभागी होऊन वेगवेगळ्या पद्धतीचे मोदक आकर्षक पद्धतीने तयार केले आहेत। आपण अजूनही बघू शकतो की मोठ्या प्रमाणावर असे वेगवेगळे डिझाईन त्यामध्ये आहेत आणि हे असे आकर्षक पद्धतीचा मोदक असल्याचं आपल्याला वास्तव दिसून येत आहे। हे बघू शकता आपण, हे खोबरे आणि पेढ्यापासून बनवलेले मोदक आहेत। एकंदरीतच ही संपूर्ण स्पर्धा अतिशय दर्जेदार पद्धतीने आयोजित केली आहे आणि येणाऱ्या काळात पण अशा विविध स्पर्धा आयोजित करणार असल्याचे सदस्य पदाधिकाऱ्यांनी सांगितले। अविशांत कुमकर,
याची स्थापना करायची आहे. मग ही नेहमी 5 दिवसाची बस द्यायची असा माझा विचार आहे. पण जर का 10 दिवसाची बस द्यायची असेल तर सगळ्यांनी त्यासाठी म्हणजे आपापले मत सांगा की 10 दिवसाची बस द्यायची का